आज आषाढी एकादशी आहे. अरे विक्रम कसा नाही आला प्रत्येक आषाढी एकादशीला अगदी न चुकता हजर राहणार. आज कसं काय देणार? अगं कुठल्या तरी कामामध्ये असेल तो राहणार नाही. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माझं ऐकून घेते का मी काय म्हणतो? माझं ऐकून घेशील तर ज्ञानेश्वर विक्रांत मला घाटामध्ये हंटर घेऊन बंगल्याच्या बाहेर निघाले. मी त्यांना विचारलं कुठे निघालात तर बोलायला त्यांनी देवदाने कुठे गेले काय मला माहिती नाही. काय सांगतो नाही खरं तेच सांगतोय. तुला सांगितलं काय त्याने? नाही वहिनी म्हणजे काल तुम्हाला बगीच्यात भेटायला येणार होता पण तो काही आला नाही आणि आज मामा म्हणतात की हंटर घेऊन तो घराच्या बाहेर पडला. असं तर कधी झालं नाही. म्हणजे आजपर्यंत विक्रांतने मला कुठलीही गोष्ट लपवली नाही. 100 वर्ष आयुष्याचा मी येईल म्हणून तर बरोबर बोललास. आजपर्यंत विक्रांतने तुझ्यापासून काही लपवलं नाही. पण तू एक मित्र म्हणून माझ्या पाठीमध्ये सुराख बसलायस. माझ्या बहिणीवरती मुक्ती होती अति प्रसंग केलास. काय बोलतोस काय बोलतोय? कारण मुक्तीची हालत मी स्वतः पाहिली. इतर कुणी मला सांगितलं असतं तर विश्वास बसला नसता. विक्रांत काय बोलतोस तू? हा तरी आहे का तुला? अरे काय झालं? काय झालं? अरे तू निलेशला आतापासून ओळखतोस का? लहानपणापासून ओळखतोस त्याला आणि निलेश असं काही करेल यावर तू विश्वास आहे तुझा? नाही विक्रांत तुझा नक्कीच गैरसमज झालाय. अरे विचार मला वाटलं होतं माझ्या मित्र माझ्या पाठीमध्ये सुरा खूप म्हणून. आता यावर एकच उपाय. निलेश आणि मुक्तीचं लग्न. नाही कुठल्याही परिस्थितीत मी मुक्तीसोबत लग्न करणार नाही. काय बोललास तू? काहीतरी गैरसमज झालाय. मुक्तीसोबत लग्न कसं की नाही एवढं सांग.
विश्वास ठेव मुक्तीबरोबर असं का? वहिनी माझ्यावर विश्वास ठेव. मी मुक्तीसोबत असं काही केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव. हे बघ मी तुझी आणि दादाची शपथ घेऊन सांगतो. मी मुक्तीसोबत असं काही केलं नाही. माझ्यावर विश्वास ठेव वहिनी. दादा माझ्यावर विश्वास ठेवा. मी मुक्तीसोबत असं काही केलं नाही. वाटत मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो वहिनी की मुक्तीसोबत असं काही केलं नाही. मी मुक्तीसोबत असं काही केलं नाही. माझ्या